हेवी मेटेलिक स्पेयर घेतला अपन, जैसे क्रिकेट सा बॉल असते कि नहीं, आई एम राइट, वो रबर से बनता है, लेदर से बनता है, बट हम एक बॉल लेंगे जो किससे बनेगा, मेटल, लोखंडापासून बनवलेला, हेवी असेल, जड असेल, आई एम राइट, त्याला आपण अटॅच केलं होतं, कशाला, वन एंड ऑफ द स्ट्रिंग, कशाला कनेक्ट केलंय, वन एंड ऑफ द स्ट्रिंग, आणि त्याला रिव्हॉल्व केलंय, राइट, त्याला रिवॉल्व केले अशा पद्धतीने। इस तरीके से हमने क्या किया, उसको रिवॉल्व किया, अब वो सर्कुलर मोशन परफॉर्म कर रहा है, मोशन परफॉर्म करायला की नाही, पण ते कोणतं मोशन आहे, सर्कुलर मोशन, बट त्यातलं कोणतं मोशन, हॉरिझॉन्टल सर्कुलर मोशन, कोणतं मोशन बेटा, हॉरिझॉन्टल सर्कुलर मोशन। आता मला सांग, इथं या टाइपचं याचं मोशन चालू होतं, इथून तुम्हाला माहिती आहे ही काय होती बेटा, दोरी होती, या दोरीला स्वतःची काय होती बेटा, लेंथ होती, दिस इज अ रफ वन डायग्राम, फेअर वन तुम्ही प्लॉट केलेले आहेत घरी जाऊन, राईट, प्रत्येक वेळेस फेअर वन प्लॉट करायला टाइम जातं, लक्ष दे, या टाइपचं याचं मोशन चालू होतं अलॉंग द सर्कल हॅव्हिंग सेंटर ओ अँड रेडियस किती होती बेटा, आर, राइट, हे आपण प्रूव्ह केलं होतं, पण ह्याच्यावर किती फोर्सेस ऍड झाले होते, दोन। एक तुम्हाला माहिती है कि जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट डोरीला कनेक्ट करतो, स्ट्रिंग को जब हम कनेक्ट करते हैं तो उसके अंदर क्या डेवलप हो जाता है, टेंशन। बघा ना तुम्ही जाऊन ते एक आपला झोका असते की ना, झोका पर दोरी ढिल्ली असते पहिले, त्यात काही फोर्स नसते, पर जैसा अपन बसतो, म्हणजे मास जब अटैच होते दोरीला, मास जब अटैच करते हैं हम स्ट्रिंग को, तो उसमें क्या डेवलप होता है, टेंशन, और टेंशन किधर जाता है, जिस पॉइंट पे हमने कनेक्ट किया, अब पॉइंट हमने कहां पे लिया, इस पे लिया, और ये हमारे लिए कौन सा सपोर्ट है, रिजिड सपोर्ट, तो टेंशनची डायरेक्शन डाउनवर्ड असते का, नाही, अपवर्ड, पण टेंशन जाते कोणाकडे, व्हेरी गुड, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजली होती, दोन फोर्सेस काढले होते, एक दोरीमधलं टेंशन आणि दुसरं कोणतं होतं बेटा, वेट, वेटची डायरेक्शन कुठे होती बेटा, डाउनवर्ड, आणि टेंशनची डायरेक्शन कुठे होती बेटा, अपवर्ड, राइट, एक या टाइपचं स्ट्रक्चर आपण प्लॉट केलं होतं, रफ वन डायग्राम आहे, फेअर वन तुमच्याकडे आहे, राइट। आता मला सांग, टेंशन किती कंपोनंट डिवाइड केला होता आपण, टू कंपोनंट, एक कोणता कंपोनंट आहे, व्हर्टिकल कंपोनंट, आणि इकडं या साईडला कोणता कंपोनंट आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट, अल्टरनेटिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, इथं अँगल बनला थीटा, तर हे पण अँगल किती बनला होता आपण, थीटा बनला होता, अंडरस्टँडिंग, दोनों भी एंगल क्या है, कॉन्ग्रुएंट, अरे बाबा शिकले तुम्ही थेरम, द टू पैरेलल लाइन एंड वन लाइन इज इंटरसेक्टिंग द टू पैरेलल लाइन्स, देन द अल्टरनेटिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट, दैट इज अ थेरम, राइट। सो हीच पण व्हॅल्यू थीटा आणि ह्याची पण व्हॅल्यू थीटा, ही थीटाची कोणती साइड आहे, ॲडजस्टंट साइड आपण काय घेतो, कॉस, मला सांग, तर हे हायपोटेनियस किती टेंशन आहे, म्हणजे हा वर्टिकल कंपोनंट किती भेटला, टी कॉस थीटा, आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट कोणता होता, टी साइन थीटा, राइट। लक्ष दे, किती सिंपल आहे, कोनिकल पेंडुलममध्ये पहिलेपासून पॉईंट समजून सांगतो, कारण की एक दिवसाचा गॅप एंड गॅप डेंजरस असते, ठीक है, सबसे डेंजरस है गैप, गैप गिर गया, याद रखिए टाइम में इतनी ताकत है ना, बुरे इंसिडेंट हम कुछ दिनों बाद भूल जाते हैं, वैसा नॉलेज भी भूल जाते हैं, राइट, मैंने समझाया था आपको, टाइम में इतनी ताकत होती है कि हर चीज़ भुला देती है, बट वो जब हम स्टडी करते हैं उसको भी भुला देती है, सो हमें क्या करना पड़ता है, रिवीजन करना पड़ता है, राइट, रिवीजन इज अ क्वाइट नेसेसरी फॉर द फिजिक्स। तो मला सांग, काय काय घेतलं होतं, कन्सिडर अ बॉब इज अटैच्ड टू द वन एंड ऑफ द स्ट्रिंग एंड रिवॉल्व इट इनटू द कोणतं सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कल, इट परफॉर्म्स द हॉरिझॉन्टल सर्कुलर मोशन अलॉंग द सर्कल हॅव्हिंग सेंटर अँड रेडियस आर, देन द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब कोणत्या पोझिशनवर आपण कन्सिडर केलं, ए पोझिशनवर, एक पहिला कोणता होता, टेंशन, आणि दुसरा कोणता होता, वेट, उडले पॉइंट, नंतर मला सांग, टेंशन किती कंपोनंट डिवाइड करायला आपण, टू कंपोनंट, वाय ॲक्सिसचा कंपोनंट कॉल्ड ॲज अ वर्टिकल कंपोनंट, एक्स ॲक्सिसचा कंपोनंट इज कॉल्ड ॲज अ हॉरिझॉन्टल कंपोनंट, आय एम राइट। आपण नंतर सांगितलं का बॅलन्स काय करायला, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केले, सगळं सांगितलं आपण। आता मला सांग, पुन्हा एकदा रिपीट करू, मला सांग, टी कॉस थीटा किसको बैलेंस कर रहा है, वेट, टी कॉस थीटा बरोबर एक इक्वेशन काढला आपण, बॅलन्स म्हणजेच काय, दोघांची व्हॅल्यू काय, आर अंडरस्टँडिंग, येस और नो, चलो नाउ दिस इज, आई विल टेक दिस इज इक्वेशन नंबर 1 फॉर मी। नेक्स्ट, टी साइन थीटा किधर जा रहा है, सेंटर, और किस पे से जा रहा है, रेडियस, आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण दगड घेतो दोरीला बांधतो फिरवतो की नाही, त्या दोरीमधलं टेंशन, दोरीमधला फोर्स कोणाकडे येते, हाताकडे, हात तर म्हणजे काय, सेंटर, म्हणजे व्हेनेवर द पार्टिकल इज परफॉर्मिंग द सर्कुलर मोशन और युनिफॉर्म सर्कुलर मोशन, द सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज ट्रैवलिंग टुवर्ड्स द व्हाट, सेंटर अलॉन्ग द व्हाट, रेडियस। रोल से रिपीट कौन करेगा, एक न्यू कमर है, उसको भी समझ में आना चाहिए, दैट इज माय इंटेंशन, राइट। आता मला सांग, इथं टी साइन थीटा कुठे चाललाय, सेंटर, कशावर चाललाय, रेडियस, यानी टी साइन थीटा ही है जो कि कौन सा फोर्स प्रोवाइड कर रहा था, सेंट्रिपिटल फोर्स, राइट। पर सेंट्रिपिटल फोर्सचे किती फॉर्म्युले घेतले आपण, 3, कोणते कोणते, मॅग्निट्यूड, एम व्ही स्क्वेअर बाय आर, एम आर ओमेगा स्क्वेअर, एम व्ही ओमेगा, राइट। कोणता घेऊ रे, सेकंड घेतला होता आपण, राइट, चलो सेकंड को ले लेंगे, डन। म्हणजे आता टी साइन थीटा बरोबर इक्वेशन काय मला सांग बरं, दैट इज एम आर ओमेगा स्क्वायर, सो आई विल टेक दिस इज इक्वेशन नंबर सेकंड। तो ये हो गया क्विकली समरी, ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालं होतं, नाव यू हॅव टू कंटिन्यू द आर्टिकल, बट हे शिकवण्याच्या पहिले मला शिकवावं लागतं
कि नेमकं एंगुलर स्पीड के कितने फॉर्मूले अगर आप हायर लेवल पे जाके पढ़ते हो तो कितने फॉर्मूले हम डिराइव कर सकते हैं. फॉर एग्जांपल लक्ष्य द्या, नाउ दिस इज अ सर्कुलर ट्रैक, यू नो दिस इज अ सर्कुलर ट्रैक, ओके. और यहाँ पे मैं खड़ा हूँ, एक पॉइंट पे मैं खड़ा हूँ. नाउ दिस इज द पोजिशन ए, राईट. मी जर ए पासून निघत गेलो, नाव हे सेंटर आहे, सेंटरपासून एक वेक्टर ड्रॉन केला आपण टू द पोजिशन. काल क्वेश्चन होता आहे वेक्टर ड्रॉन फ्रॉम CETचे क्वेश्चन आहेत ते लक्षात घ्या. जवळपास CETचे 650 क्वेश्चन माझ्या लॅपटॉपमध्ये प्रत्येक टॉपिक वाईज आहेत. पण प्रॉब्लेम काय, त्या लेवलचे स्टुडंटच नाही. दॅट इज अ बिग इश्यू इन द किनवट. आणि त्यातला त्यात इश्यू असा की समोरचा 2050% 70% फीस माफवर शिकवायले, त्यामुळं सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक है. सर्वात बेकार प्रॉब्लम म्हणजे नैरेटिव सेट करना है. रॉन्ग नैरेटिव सेट करने सबसे किनवट का गंदी आदत है. रॉन्ग नैरेटिव सेट करो, स्टूडेंट को कैसा आइडिया बनाओ. हाँ, ऐसे रिजल्ट नहीं बनता है. दिस इज नॉट ओरिजिनलिटी रखोगे तो ही रिजल्ट बनेगा, अदरवाइज नहीं बनेगा. CETसाठी तयारी करायची असेल तर ओरिजिनल नॉलेज पाहिजे. नीटसाठी तयारी करायची त्याच्यापेक्षा ओरिजिनल नॉलेज पाहिजे. चला, तर मला सांगा, मी ए पोझिशनवर आहे आणि इथून हल्लोच नाही तर अँगल फॉर्म होईल का? आता मला सांगा बरं, मी ए पासून कुठे गेलो, इकडे एक पोझिशन आहे. कोणती पोझिशन आहे? बी. तर मला सांग किती अँगल फॉर्म होईल? 180 डिग्री. रेडियन किती फॉर्म झालं? 180 डिग्री. म्हणून मी ते शिकवलं नाही बघा इंट्रोडक्शनमध्ये, मला माहिती होतं नंतर आपल्याला काम पडणार आहे. आम्ही तेव्हा एक कमिटमेंट दिली होती, जैसे जैसे आगे जाएंगे वैसे वैसे मी सिखाते जाऊंगा, राईट. मला सांगा, ए पासून बीवर गेलो तर डिस्प्लेसमेंट झाली की नाही माझी? पण कोणती डिस्प्लेसमेंट आहे? अँग्युलर. कोणती डिस्प्लेसमेंट? ओके. अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय भेटली? अँग्युलर वेलॉसिटी. काय भेटली? अँग्युलर वेलॉसिटी, राईट. आता मी टाइम पिरियड कधी बनायचं, म्हणजे मी किती राऊंड मारायला पाहिजे? किती रिव्हॉल्युशन? 1 रिव्हॉल्युशन मी कंप्लीट करायला पाहिजे. जैसे अर्थ कोणाभोवती फिरते? सन. 1 राऊंड मारायला किती दिवस लागते? 365 दिवस. तो काय झाला त्याचा टाइम पिरियड. तसं मी निघलो ए पोझिशन पासून आणि 1 राऊंड कंप्लीट होण्यासाठी पुन्हा एवर जावं लागेल. तो मला सांगा, 1 राउंड में मेरा डिस्प्लेसमेंट कितना हुआ? एंगुलर डिस्प्लेसमेंट 360 डिग्री. ठीक आहे, लक्षात घ्या. इथं पण 180 डिग्री अजून कव्हर केलं. 180 डिग्री इज इक्वल टू पाय. अगेन 180 डिग्री इज इक्वल टू पाय. 180 यू आर राइट. कितना बोला आपने? 360 डिग्री. बट 360 डिग्रीला असं लिहिता येईल 2 पाय. अंडरस्टँडिंग? येस और नो? कितना सिंपल है देखो. एंगुलर डिस्प्लेसमेंट किती झालं? 2 पाय. नाउ दिस इज कोणते डिस्प्लेसमेंट? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, राईट. ओके. पण इथून इथपर्यंत जायला काय लागला? टाइम. आणि टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट हाउ मेनी राउंड? दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? टाइम पिरियड. यानी टाइम जे की लागला असेल 1 राउंड मारण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड. सर्वांना समजलं? टाइम पिरियड कशाने दाखवतो? कॅपिटल टी. तेव्हा मी म्हणलो होतो लई महत्त्वाचं, लक्ष दे. आता मला सांग, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द अँग्युलर वेलॉसिटी? Very good. It is a rate of change of angular displacement with respect to. अंडरस्टँडिंग? तर मला सांग काय येईल? थीटाच्या ठिकाणी काय लिहिता येईल? 2 पाय. आणि टाईमच्या ठिकाणी काय घेतलं आपण? म्हणजे ओमेगाचा फॉर्म्युला सर्वांना समजला कसा आला? 2 पाय बाय टी. जेव्हा बॉडी किती राऊंड कंप्लीट करते त्याला अँग्युलर स्पीड आपण काढू शकतो. अंडरस्टँडिंग? बाय नोईंग द व्हॉट? डायरेक्ट टाइम पिरियड. क्लिअर? येस और नो? अजून एक रिलेशन आहे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. 11वीमध्ये शिकलेच नाही तुम्ही, आणि मी SEM लावतो तेव्हा चान्सच नाही आला. ठीक आहे. कारण की कसं असते माहिती का, म्हणलं तुम्हाला नैरेटिव सेट करने. रॉन्ग अगर आरोप मेरे पे लगते तो मैं छोड़ के चल जाता हूँ, याद रखिए. मैं रुकता नहीं हूँ. ठीक है. काम ईमानदारी से करो, ईमानदारी से काम करोगे तो भगवान देगा, बराबर देगा, कौन से ना कौन से रूप में देगा. बट बेईमानी का जमाना आहे, म्हणून तिथं मी थांबलो नाही. लक्षात द्या. मला तर परमनंटची ऑफर होती, परमनंट करा. आपले 2 भाकर सुखाच्या जास्त अपेक्षा नाही आहे. मी का तुम्हाला सांगतो या गोष्टी? तुम्ही इथून शिका. टीचरनं त्याच्या लाईफमधले एक्सपिरियन्स कोणाला सांगितलं पाहिजे? स्टुडंटला सांगितलेच पाहिजे. ठीक आहे का? तर स्टुडंट रफ अँड टफ बनतात. ठीक आहे. आता मला सांगा, एक रिलेशन 11मधलं, आणि मी शिकू शकलो नाही तुम्हाला कारण की SEMमधून तेव्हा मी लेफ्ट झालो होतो. मला सांगा, फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, और द टाइम पिरियड इज अ रेसिप्रोकल ऑफ व्हॉट? फ्रिक्वेन्सी. सर्वांना समजलं इक्वेशन कसं आलं? ओके. आता मला सांग, या एक फॉर्म्युला आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, राईट. आता याला कसं लिहिता येईल? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू 1/t लिहिता येईल का? राईट. म्हणजे ओमेगाचे आपल्याला पुढे सरून फॉर्म्युले यूज करायचे आहेत. तो 1/t यानी क्या होता है? फ्रिक्वेन्सी होता है. अंडरस्टँडिंग? तुम्हाला सांग, ओमेगाचा अजून एक फॉर्म्युला काय भेटला? दॅट इज 2 पाय इंटू व्हॉट? क्लिअर? सर्वांना समजलं? ओमेगाचे किती फॉर्म्युले आहेत? 2. एक आहे हा आणि हा. डन?
क्लिअर? ओके, व्हेरी गुड. आता मला सांगा इथं काय घेतलं होतं आपण, ही झाली समरी. या समरीमध्ये आपण एक गोष्ट समजली होती की जो वर्टिकल कंपोनंट आहे, आणि वर्टिकल कंपोनंट कोणता आहे, टी कॉस थिटा, काय बॅलन्स करायला आहे वेट, आणि टी साइन थिटा कुठे चालला आहे, कशावर चालला आहे, रेडियस. यानी हे कोणता फोर्स प्रोव्हाइड करायला आहे, सेंट्रिपिटल फोर्स. अंडरस्टँडिंग? ओके, व्हेरी गुड. आता मी काय करतो, डिवाइड करतो. ठीक आहे. आता डिवाइड केल्यानंतर करावं काय, इक्वेशन 2ला इक्वेशन 1 काय करू आपण, डिवाइड. कारण की ओमेगा आता आपण सॉर्ट आउट केलेला आहे, आणि आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे, म्हणजे ओमेगाच्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करणार मी, वरचा, म्हणजे 2π/. सर्वांना समजला कसाला फॉर्म्युला, येस सर नो? ओके, व्हेरी गुड. आता मी काय करतो, डिवाइडिंग. आता स्टेटमेंट कसे बनवायचे, फर्स्ट बाय सेकंड लक्षात ठेवायचा. डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. ठीक आहे. इक्वेशन 2ला इक्वेशन 1 आपण काय करू, डिवाइड करू. मला सांगा LHSला LHS, RHSला RHS. तर याची LHS काय मला सांग बरं, इक्वेशन 2ची. ठीक आहे. दॅट इज अ टी साइन थिटा बाय इक्वेशन 2 आहे ना फर्स्ट, राईट, डिवाइडेड बाय काय, टी कॉस थिटा. बरोबर नाही करायचं, इज इक्वल टू याचं काय रे, MR ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय याचे RHS काय रे, MG. कुछ हार्ड है, कुछ हार्ड नहीं. काटाकाटी, TT गेट कॅन्सल, MM गेट कॅन्सल, डन. गडबड नाही करायची, सिस्टमॅटिक सॉल्व करायचं. हे जी इकडे जाऊन कशामध्ये जाईल, मल्टिप्लिकेशन. सो G इंटू कोणता थिटा, साइन थिटा, R डिव्हिजन, R इंटू कोणता थिटा, कॉस थिटा, इज इक्वल टू वॉट, ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे. आत्ता डायग्रामवर आपण करू फोकस. नाव टेल मी, दिस इज अ व्हॅल्यू ऑफ R अँड असं एक स्ट्रक्चर फॉर्म झालं, राइट. दोरीला लांबी असते बघ, लेंथ असते 1 मीटर 2 मीटर 3 मीटर, राइट. इधर किधर तो भी आपको मालूम है, कौन सा सपोर्ट है, रिजिड सपोर्ट. मला सांग इथं एक ट्रायंगल फॉर्म झाला, राइट. स्ट्रक्चर राईट आलं पाहिजे रे. ओके, गुड. इथं कोणता ट्रायंगल फॉर्म झाला रे, राईट अँगल ट्रायंगल. ही व्हॅल्यू किती आहे रे, आय अंडरस्टँडिंग. इथं काय फॉर्म झाला रे, एंगल. क्लियर, ट्रिग्नोमेट्री वी कैन अप्लाई. ठीक है. नाउ टेल मी व्हाट इज द वैल्यू ऑफ साइन, साइन थीटा क्या होता है, अपोजिट साइड. ही कोणती साइड आहे एंगलची, अपोजिट साइड. ही काय आहे रे त्याची, हायपोटेनियस. तर अपोजिट साइड व हायपोटेनियस म्हणजे कोणती रे, आर अंडरस्टँडिंग, येस सर नो. म्हणजे आपण डायग्रामचा यूज केला, आणि डायग्राममध्ये साइन थीटाची जी व्हॅल्यू आहे ती काय काढली आपण, R/L काढली. सो कॅन आय पुट दिस व्हॅल्यू इन टू दॅट इक्वेशन, येस सर नो. क्लिअर? ओके. तुम्हाला सांग का येईल इथं, अरे ॲक्सिडेंट होईल नसतं. हां, तुम्हाला सांगा काय, दॅट इज अ जी साइन थिटाच्या ठिकाणी काय लिहायचं आहे, R/L होल टर्म डिवाइड बाय R इंटू कोणता थिटा, कॉस थिटा, इज इक्वल टू वॉट, ओमेगा स्क्वेअर एज इट इज. क्लियर? अब RR गेट कैंसल, ये L किधर जाएगा, डिवीजन में चला जाएगा. तो क्या आएगा, हाँ, दैट इज अ G/L इंटू कोणता थीटा, कॉस थीटा, इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एज इट इज. गड़बड़ करायची नहीं. ठीक है. एक गड़बड़ एग्जामिनेशन में नुकसान कर देती है मार्क्स का. चलो LHS को क्या बनाएंगे, RHS ला काय बनवायचं आपल्याला, LHS. तर मला सांग काय येतो, ओमेगा स्क्वेअर. आता स्क्वेअरला रिमूव्ह करायचं आहे तर काय करावं लागेल, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ले लेंगे. तर मला सांग काय येईल इथं, अंडर रूट ऑफ G/L कॉस थीटा. अंडरस्टँडिंग. सगळे स्टेप तुमच्या समोर आहे. बट ओमेगाचे फॉर्म्युले काढले ना आपण, किती काढलं आहे, 2π/T. कॅन आय पुट द व्हॅल्यू इन दॅट इक्वेशन. कारण की आपल्याला ओमेगा थोडी काढायचं आहे, आपल्याला काय काढायचं आहे, टाइम ट्रेड निकालने का. सो ओमेगाच्या ठिकाणी मी कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो, 2π/what, डन. ओके. सो वी हॅव, असं लिहिलं, असं नाही दाखवायचं डायरेक्ट बाण. ठीक है. सो वी हैव ओमेगा इज इक्वल टू व्हाट, 2π/what, T एज इट इज. ठीक है. वैल्यू पुटअप करते हैं तो क्या मिलेगा, दैट इज 2π/T, राइट, इज इक्वल टू अंडर रूट ऑफ G/L इंटू कौन सा थीटा, कॉस थीटा, राइट. अब 2π जे मल्टिप्लिकेशन ॲज इट इज राहू दे, आपण अरेंजमेंट कशी करायची सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे. गडबड नको, स्टेप वाईज सांगतो. आता हे काय होईल, मला इकडं काय करायचं आहे, डिनॉमिनेटरला न्यूमरेटर करायचं. न्यूमरेटरला काय करू आपण, डिनॉमिनेटर. चालतंय. सिमिलरली याला असं लिहिता येईल, स्प्लिट करता येईल का, ठीक आहे, स्प्लिट करता येईल. सर्वांना समजलं काय करायला मी.
इथं बरेच जण कन्फ्युजनमध्ये जातात, राईट. म्हणजे याला आपण काय करू शकतो, न्यूमरेटर, याला काय करू शकतो आपण, डिनॉमिनेटर. क्लिअर. आता काय मला सांगा बरं, T/2π √L cos θ बाय √G. सर्वांना समजली प्रोसिजर कशी केली. हां, 2π डिवीजन का इधर किस में जाएगा, मल्टीप्लिकेशन. तर काय मला सांग बरं, टाइम पिरियड T = 2π. आता दोन्ही स्क्वेअर रूटमध्ये आहे की नाही, म्हणून आपण पॅचअप करायला होता ना, म्हणजे ये एकाच ह्याच्यात टाकू आपण, एकाच छताखाली टाकू. आता मला सांग काय लिहितं, √L cos θ by what, G. So that is the required expression of what, टाइम पिरियड. म्हणजे बॉब ए पोझिशनपासून निघाला आणि पुन्हा कुठे येणार, ए पोझिशनवर, त्याला टाईम लागेल की नाही यायला, आपण काढू शकतो बाय नोईंग द व्हॅल्यू. इथं ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे 9.8 आहे. सर्वात महत्त्वाची काय, लेंथ. आणि काय महत्त्वाचं आहे, आर अंडरस्टँडिंग, यस और नो. ज़्यादा एंगल होगा तो बहुत टाइम लगेगा ना, छोटे एंगल में जल्दी आएगा. समझ में आ रहा है. तो हर इक्वेशन बात करता है फिजिक्स में, खाली हमारे पास टेक्निक्स होनी चाहिए. एनी डाउट, एनी डाउट. ओके. क्वेश्चन काय, याच्यानंतर एक फायनल स्टेटमेंटसाठी जागा सोडून द्या. तुम्ही मला विचारत नाही फायनल स्टेटमेंट्स काय लिहायचे, विचारणं काम आहे तुमचं. आज आपण 50 मिनिट्स आपण टीचिंग करतो, आम्ही राईट. 50 मिनिट्स पैकी आता 45 मिनिट्स टीचिंग व्हायली, ठीक आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला लिहित बसण्यात टाईम वेस्ट नाही करायचा, अंडरस्टँडिंगमध्ये टाईम घाला आणि घरी गेल्यानंतर लिहित बसा, ठीक आहे. मागच्या बॅचला बघा तुम्ही 50 मिनिट कंटिन्यू टीचिंग राहायचे, ते फोटो काढायचे, घेऊन जायचे, नोटबुक कंप्लीट करून माझ्याकडून चेक करून घ्यायचे, ठीक आहे. मी विचारतो करतो, मला काय भेटते का मला सांगा बरं, त्यात फायदा तुमचाच आहे. चला, सर्वांना समजलं आहे, डन. पुन्हा एकदा स्टेप समजून सांगायच्या, सगळ्या स्टेप तुमच्या डोळ्यासमोर आहे, ठीक आहे, क्लियर. असा क्वेश्चन अजून एक आहे एक्सरसाइज का क्वेश्चन. अगर आप बुक खोलते हो तो वहाँ पे एक एक्सरसाइज का क्वेश्चन मिल जाएगा आपको. ओके, द फॅक्टर्स नंतर लिहून देतो मी. एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे पुस्तकातला आणि ते 3 मार्काचा क्वेश्चन आहे आणि काहीच नाही, लई सिंपल आहे, खूप सिंपल आहे, काहीच नाही. याला जर हे समजलं तुम्हाला, ओमेगाचे किती फॉर्म्युले आहेत, 2. एक कोणतं, 2πn आणि 2π/T. आता क्वेश्चन काय म्हणते, स्टेट द फॅक्टर्स ऑन विच द फ्रीक्वेंसी ऑफ द कोनिकल पेंडुलम डिपेंड्स. ऐसे कौन से फैक्टर है जिसपे फ्रीक्वेंसी ऑफ द कोनिकल पेंडुलम डिपेंड होती है, ठीक है. एक्सरसाइज मधला एक क्वेश्चन आहे, फ्रीक्वेंसी. सो व्हॉट डू यू मीन बाय द फ्रीक्वेंसी, कॅन यू टेल मी. डेफिनेशन लिहून दिली होती मी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्रीक्वेंसी, मी सांगितलं होतं ना, एक सर्क्युलर ट्रॅक आहे. ए बाबा लक्ष दे, सगळं समजून सांगतो. नाव दिस इज अ बॉब, हे बॉब आहे. बॉब नाही का तुम्हाला माहिती आहे, ए पोजिशन निकला आणि पुन्हा कुठं आला, लेकिन बॉब को मैं इतना वेलोसिटी दूंगा, इतना जोर से उसके फोर्स अप्लाई करूंगा कि एक सेकंड में उसने कितने रिवॉल्यूशन कंप्लीट करे, 3 रिवॉल्यूशन, 3 राउंड कंप्लीट किए. तो 3 रिवॉल्यूशन इसकी क्या बनी, सर्वात महत्वाचं किती सेकंड. अगर एक ही बार घूमेगा तो फ्रीक्वेंसी कितना, 2 बार घुमा तो फ्रीक्वेंसी, समझ रहे, कितने सेकंड में, टाइम लिमिट है कितना, 1 सेकंड. वो 10 बार घुमा तो 10 hertz. Clear? The number of revolution completed by the body, or you can say the particle, in how many second? 1 second. That is called as what? Frequency. Done? Mind मध्ये आयडिया क्लिअर. आता मला सांगा, फ्रिक्वेन्सी आपल्याला कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे ते प्रूव्ह करायचं आहे, ठीक आहे. तो ये फॉर्म्युला लेंगे, ओमेगा इज इक्वल टू, टेक्निक सांगतो, टेक्निक पुस्तकामध्ये केलं है, दुनिया की थियरी देखी रखे हो. हाँ, रट्टा नहीं मारने का, हमें स्मार्ट वर्क करने का, फिजिक्स को अंडरस्टैंड करना है, उससे स्टेटमेंट बनाएंगे. एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, सरळ सरळ तुम्ही फॅक्टर काढू शकता आणि तो फॉर्म्युला इथं आहे तुमच्या डोळ्यासमोर. आता मला सांगा, ओमेगा बरोबर कोणता फॉर्म्युला काढला होता आपण, √, सगळ्यांना सेपरेट करू, √L सेपरेट, √, cos θ सेपरेट. सर्वांना समजलं, सगळ्यांना आपण काय केलं, सेपरेट रूट घेतलंय. व्हेरी गुड. आता मला सांग, ओमेगाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी कोणता आहे, 2πn. हेच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, एक्झामिनेशनमध्ये असं लिहून येतात तुम्ही. 3 मार्क फुकट आहेत, काहीच नाही आहे. आता मला सांग काय लिहितं, हे 2π इकडे जाऊन कशामध्ये जाईल, डिव्हिजनमध्ये जाईल. तर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π √G बाय √L स्टँड्स फॉर व्हॉट, लेंथ, √, व्हॉट, अंडरस्टँडिंग. आता मी एक टेक्निक तुम्हाला सांगितली होती, जेवढ्या टर्म न्यूमरेटरमध्ये आणि जेवढ्या टर्म कुठे आहेत डिनॉमिनेटरमध्ये, इथं आपण कोणतं प्रोपोर्शनल घेतो, डायरेक्टली, और जो डिनॉमिनेटर में होते हैं उनको क्या बोला, इनवर्सली. सर्वांना समझाले, डायरेक्टली प्रोपोर्शनल कब बोलते हैं, जब इक्वेशन को 2 साइड होते हैं. बाबा सांगतो पूर्ण, एक LHS असते दूसरी कोणती असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल कब, जब RHS बढ़ रहा है तो उसके साथ LHS भी बढ़ रहा है, तो कौन सा प्रोपोर्शनल, डायरेक्टली. लेकिन अगर इसका उल्टा हुआ,
ठीक है, LHS है इधर और इधर क्या है RHS। बट RHS में भी दो चीजें हैं, एक न्यूमरेटर बाय व्हाट, अंडरस्टँडिंग, तो उनका मिला के LHS बनेगा। क्लियर? 10वी पर्यंत झालं असेल ना, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल समजलं का तेव्हा? समजलं? तरी भी सांगतो, लक्ष दे, पुन्हा नको। आता मला सांग, न्यूमरेटर की वैल्यू बढ़ गई तो LHS क्या होगी? बढ़ेगी। बट इसका उल्टा अगर क्या करें, डिनोमिनेटर की वैल्यू अगर बढ़ गई तो LHS की वैल्यू क्या होगी? कम होगी। तो डिनोमिनेटर के जितने भी टर्म है इट इज कॉल्ड एज व्हाट? इनवर्सली। डन? आता मला सांगा, सो इफ आय एम रिमूव कॉन्स्टंट, जर टर्म आपण रिमूव्ह जर केलं तर N स्टँड्स फॉर व्हाट? फ्रिक्वेन्सी इज प्रोपोर्शनल टू G बाय लेंथ अंडर रूट ऑफ मोटा थीटा। अब जितने भी टर्म न्यूमरेटर में है उसको आप क्या बोलोगे? डायरेक्टली इसको क्या बोलोगे? एज अ वैल्यू इंक्रीजेस द फ्रीक्वेंसी गेट डिक्रीजेस, एज अ वैल्यू इंक्रीजेस द फ्रीक्वेंसी गेट, एज अ ग्रेविटी इंक्रीजेस फ्रीक्वेंसी गेट इंक्रीजेस। आर अंडरस्टँडिंग? येस और नो? आता मला सांगा, हे नाव दिस इज एक, मैं क्या करता हूँ, नाव दिस इज अ स्ट्रिंग, ओके। अरे हाँ, तो मतलब 3 फुट गिरे। हाँ, अब ये देखो, ये रोटेट ऐसा कर रहा है, परफॉर्म कर रहा है, रोटेशनल मोशन बोलो, रेट में भी कोनिकल पेंडुलम मैंने फॉर्म किया। अर्थ की ग्रेविटी स्ट्रांग है, बट अगर मून पे जाऊंगा तो स्लोली घूमेगा। जब पर्सन चलता है ना, स्लो मोशन में दिखता है वहाँ पे, क्यों? ग्रेविटी कम है, वहाँ पे स्लोली घूमेगा तो फ्रीक्वेंसी क्या होगी? कम होगी। यहाँ पे ग्रेविटी क्या है? ज़्यादा। सन के पास जाऊँगा तो जल्दी घूमेगा, ग्रेविटी क्या है? ज़्यादा है। ये सोचना ही फिजिक्स है। आप क्या करते हो? उसको रट्टा मार दो, रट्टाच मारायचं पाहतो तुम्ही, फिजिक्सला रट्टा मारल्यानं कसं होणार? नहीं मास्टर ने कहे थे इट इज़ अ फिजिक्स, ऐसा बोले तो चलता क्या? ठीक है, यहाँ पे बनना पड़ेगा ना, उस लेवल का बनाना पड़ेगा स्टूडेंट को, दैट्स इट। मतलब सर ने समझ लिया था, एज द ग्रेविटी इंक्रीजेस द फ्रीक्वेंसी इज ऑल्सो इंक्रीजेस, एज द ग्रेविटी डिक्रीजेस द फ्रीक्वेंसी, इसका उल्टा, लेंथ इंक्रीजेस फ्रीक्वेंसी डिक्रीजेस। मतलब सांगा, अब पेंडुलम इतना नहीं है, जल्दी घूमेगा, लेंथ बढ़ा दो, घूमने के लिए टाइम लगेगा, फ्रीक्वेंसी क्या हो जाएगी? कम हो जाएगी। हमारा राइट, लेंथ बढ़ा दो। आर अंडरस्टँडिंग? येस सर नो? सर्वांना समजलं रिलेशन कसं आहे? ओके, व्हेरी गुड। आता फॅक्टर्स जे की अफेक्टिंग आहेत, ठीक आहे, इथं लिहून देतो मी, बोर्डवर जागाच मावून, आता कुठं लिहित बसाव? एक बोर्ड लावा का? की अजून एक आहे ना आपल्याकडे एक बोर्ड, कुठं लावू रे? ह्याच्यावर लावू ना? ठीक है, मैं बोला ना, बोर्ड अपने यही नहीं होता। अब देखेंगे, कुछ ना कुछ एडजस्टमेंट करूंगा मैं, इसको थोड़ा सा उधर सरका देंगे। तो मला सांगा, एक छोटा बोर्ड आणतो एक। आता मला सांगा, या केसमध्ये फ्रिक्वेन्सी, ग्रॅव्हिटी इंक्रीजेस, फ्रिक्वेन्सी ऑल्सो इंक्रीजेस, म्हणजे कोणतं प्रोपोर्शनल? पहिलं फॅक्टर्स लिहायचं कसं? फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द फ्रिक्वेन्सी एन ऑफ कोणता पेंडुलम? कोनिकल पेंडुलम। अरे खूपच सिंपल आहे, काहीच नाही। आता मला सांग, पहिला फॅक्टर कोणता आहे? जी स्टँड फॉर कोणती? ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। पहिला फॅक्टर कोणता आहे? ॲक्सेलरेशन ड्यू टू सरांना सांगितलं पहिला फॅक्टर। आता कोणतं प्रोपोर्शनल येईल? हां, चुकलं चुकू द्या ना, कोणतं प्रोपोर्शनल येईल? हां, अरे बाबा, न्यूमरेटरच्या टर्म म्हणजे कोणतं प्रोपोर्शनल? मग ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मला सांगा फ्रिक्वेन्सी सोबत कोणतं प्रोपोर्शनल येईल? ॲज अ ग्रॅव्हिटी इंक्रीजेस द फ्रिक्वेन्सी ऑल्सो। स्टेटमेंट बनवायचं शिकायचं ना तुम्हाला, मग असं शिका ना। पण हे डायरेक्ट थोडी आहे, स्क्वेअर रूट आहे ना। ओके, बघा आता कसं बनवतो स्टेटमेंट। द फ्रिक्वेन्सी एन ऑफ द कोनिकल पेंडुलम इज कोणतं प्रोपोर्शनल रे? हां, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, डायरेक्ट आहे का ते? स्क्वेअर रूट आहे ना, म्हणजे असं म्हणावं लागेल स्क्वेअर रूट। मी शॉर्ट फॉर्म यूज करायला, तुम्ही यूज करायचा नाही, स्पेस नाही आहे। ऑफ कोणती ग्रॅव्हिटी रे? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। व्हेरी गुड। आता इथं दुसरं स्टेटमेंट काय म्हणणार? ॲज व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी इंक्रीजेस द फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो गेट as the acceleration due to gravity increases, then the frequency n is also increases.
राईट. सर्वांना समजलं स्टेटमेंट कसे बनवले. आता मला सांग डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे असं म्हणता येईल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट. 3 लॉ आहे, काय अवघड आहे का मला सांगा बरं. 3 फॅक्टर्स आहेत, काय अवघड आहे का. या फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आणि या टेक्निक्सला लक्षात ठेवायचं. राईट. सब आसान आहे, बस हमारे को अंडरस्टँडिंग होना चाहिए, बाकी क्या है. चला तर मला सांगा आज काय काय डिस्कस केलं आपण. बाकीचे फॅक्टर्स उद्या शिकू आपण.